महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार अर्चना भिसे यांच्या मशाल रॅलीला हिंगोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरात शक्ती प्रदर्शन. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंगोलीत राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ आज शहरात एका भव्य आणि धगधगत्या मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला महिला आणि पुरुषांसह हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत प्रचंड प्रतिसाद दिला. गांधी चौकातून सुरू झालेल्या या मशाल रॅलीने हिंगोली शहर अक्षरशः दणाणून सोडले. कपडा गल्ली, मसानपेठ, देवगल्ली, माधव नाईक यांचे घर, संविधान चौक, मेहराज चौक, गोदावरी हॉटेल, इंदिरा चौक आणि पुन्हा गांधी चौक मार्गे जव्हार रोड, पोस्ट ऑफिस रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत रॅलीचा मार्ग होता. हातात धगधगती मशाल आणि मशालीचे झेंडे घेऊन निघालेल्या या रॅलीत सहभागी झालेल्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत असताना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे ही केवळ एक प्रचार रॅली नसून महाविकास आघाडीचे मोठे शक्ती प्रदर्शन ठरले. या भव्य मशाल रॅलीचे सूत्र उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांचे बंधू विनायक भिसे यांनी कौशल्याने सांभाळले. त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, हिंगोली नांदेड संपर्क प्रमुख बबनराव थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश आप्पासाहेब, माजी खासदार शिवाजी माने, उभाटाचे नेते वसीम देशमुख, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, जिल्हाप्रमुख गोपू पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष पठाण मुजीब, खलील बेलदार यांच्यासह इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते. या नेत्यांच्या उपस्थितीने रॅलीला आणखी बळ मिळाले. हिंगोली शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मशाल रॅलीला उपस्थिती दर्शवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं चित्र आहे. आगामी निवडणुकीत याचा किती परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ही मशाल रॅली महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवी दिशा देणारी आणि नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरेल. ही मशाल उद्धव साहेबांची मशाल आहे आणि 2 तारखेला 100% विजय आमचाच आहे आणि मशाल पेटणार म्हणजे पेटणार. आणि हिंगोली शहरामधून ही जी रॅली काढली ही या लोकांचा या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता असलेले वर्तमान दोन्ही नाटकी आमदार यांच्या विरोधामध्ये असलेला आहे सर्वसामान्यांचा कौल आहे. हे सर्वसामान्य लोक आपला राग व्यक्त करण्यासाठी, आपला राग आणि आपल्या मनातली भास काढण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झाले. कारण हे दोन्ही आमदार एका लहान लेकरासारखं एकमेकावर आरोप करत आहेत. कधी आज निवडणुकीपुरता आरोप करतात आणि मूळ मुद्द्यापासून जे की विकासाच्या मुद्द्यावर यांनी बोलायला पाहिजे. कारण दोन्ही सत्तेतले आमदार आहेत. यांनी पाण्याबद्दल बोलायला पाहिजे, हिंगोली ग्रीन आणि क्लीनसाठी बोलायला पाहिजे, हिंगोलीची कळ्यातून स्वच्छसाठी बोलायला पाहिजे, हिंगोलीमध्ये स्वच्छता, महिलांच्या स्वच्छतागृहासाठी बोलायला पाहिजे, हिंगोली शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानसाठी जागेसाठी बोलायला पाहिजे. परंतु हे दोन्ही आमदार तसं बोलताना विकासाच्या बाबतीत दिसत नाहीत. हे एकूणमेकावर खालच्या पातळीवर म्हणजे TV खोलल्याच्या नंतर माझ्या माता भगिनींनी त्या बातम्या बघावं की नाही अशी परिस्थिती अशा खालच्या स्तरामध्ये हे दोन्ही आमदार बोलत आहेत. आणि हे एकदम म्हणजे खालची पातळी सोडलेली आहे. हे कळमनुरचा आमदार जे आहे संतोष बांगर याला निवडूनच कसं दिलं मला काही समजत नाही. कारण की याच्यामध्ये एक तरी गुण दाखवा आमदारासारखा, एक तरी गुण दाखवा. आहे का याच्यामध्ये एक तरी गुण? पहिली गोष्ट शिक्षणाचा विषय घेतला तर 7वी नापास. जर युवकांना आदर्श घ्यायचा तर मटक्याचा आदर्श घ्यायचा का? तरुणांनी आदर्श घ्यायचा गुटख्याचा आदर्श घ्यायचा का? तरुणांनी काय वाळू चोळीचा हे घ्यायचं का? आता तर नकली नोटासुद्धा यांनी आणल्या मार्केटला. म्हणजे देशद्रोहासारखी गुन्हेसुद्धा हे करायला लागलेले आहे. यांचा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. जनतेने यांना जी सत्ता दिली त्या सत्तेचा हे दुरुपयोग करत आहेत. त्यामुळं यावेळेस जनता यांना 4 कोणी चित केल्याशिवाय सोडणार नाही. तुमची लढत शिवसेनेसोबत आहे का भाजपसोबत? हिंगोली नगर परिषदेच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या भिसेताई निवडणूक लढवत आहेत. वातावरण अतिशय चांगलं आहे आणि आपण बघितलं असाल की हजारोच्या संख्येनं नागरिक मशाल हातात घेऊन क्रांती करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या ठिकाणी गेले 15 दिवस नागरिकांचं मनोरंजन चालू आहे. जसा काही तमाशाचा फळ मांडल्यासारखे
वगनाट्य सुरू आहे. कुणी म्हणतं माझ्या घरावरती 100 पोलिसांची धाड पडली. पोलीस आयुक्त म्हणतात, पोलीस अधिकारी म्हणतात आमच्याकडं 67च पोलीस आहेत. मग 100 पोलीस जाणार कसं? पोलीस अधीक्षक म्हणतात अशी कोणत्याही प्रकारची धाड आम्ही टाकलेली नाही. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणतात की या शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे, अवैध धंद्याची संख्या वाढलेली आहे. तुमचे गृहमंत्री आहेत, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचाच आमदार म्हणतोय की अवैध धंद्यांची संख्या वाढलेली आहे. एक आमदार वगनाट्य करतोय, दुसरं आमदार अवैध धंद्यांबाबत बोलतोय. एकमेकांमध्ये जी काही कोपरखळ्या मारण्याची स्पर्धा चाललेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायकराव भिसे एका जिद्दीनं मशाल हाती घेऊन या हिंगोली शहरातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत.